उद्योजकतेची बीजे रुजवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे येथे आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडली। या कार्यशाळेत एकूण 260 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। विविध विभागातील 30 संघांनी आपापले समस्या निवेदने प्रॉब्लेम स्टेटमेंट शॉर्टलिस्ट करून त्यांचं प्रभावी सादरीकरण केलं। विद्यार्थ्यांची कल्पकता, सर्जनशीलता आणि सामाजिक भान याचं उत्कृष्ट दर्शन या सादरीकरणातून घडलं। कार्यशाळेची सर्व उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण झाली। कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुधीर एम आराळी, CEO KIT इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन कोल्हापूर यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप उभारण्याची संकल्पना, समस्या ओळख व त्यावर उपाययोजना, व्यवसाय मॉडेल्स कॅनव्हास, निधी संधी आणि नवउद्योजकतेतील आव्हानं याविषयी सखोल मार्गदर्शन केलं। त्यांनी विद्यार्थ्यांना नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी निर्माण करणारे व्हा असा प्रेरणादायी संदेश दिला। कार्यशाळेचे अध्यक्ष इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट गिरी यांनी प्रमुख मार्गदर्शकांचं स्वागत करून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत स्टार्टअप व इनोव्हेशनचं महत्त्व पटवून दिलं। त्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन आणि संस्थेच्या हब उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली। कार्यशाळेचे संयोजन इन्स्टिट्यूटच्या EDP अँड TBI सेलतर्फे करण्यात आलं। सेलचे प्रमुख प्राध्यापक अजय B कोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी सर्व विभागाचे प्रमुख प्राध्यापक प्रशांत पाटील, प्राध्यापक नितीन पाटील, प्राध्यापक रईसा मुल्ला, प्राध्यापक वंदना शाह तसेच अभियांत्रिकी डिप्लोमा तृतीय वर्षातील सर्व विभागांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही कार्यशाळा विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष, उद्योजकता आणि आत्मनिर्भरतेची प्रेरणा निर्माण करणारी ठरली असून भविष्यातील यशस्वी स्टार्टअपची पायाभरणी यामधून होईल अशी भावना आपलं मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी केली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यार्थिनी सुहाना चौगुले हिने केलं, तर प्राध्यापक अजय कोंगे यांनी उपस्थितांचे आभार मानले। संजय घोडावत विद्यापीठचे चेअरमन संजय घोडावत तसेच विश्वस्त विनायक भोसले यांनी या उपक्रमात शुभेच्छा दिल्यात। मराठी S न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ।